नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम भन्नाट अशी चविष्ट रेसिपी दाखवणार आहे कांदे आणि लसणापासून. तर तुम्ही पहा व्हिडिओ संपूर्ण. अगदी झटपट कमी वेळात खूप काही सांगून जाणारी रेसिपी आहे. तुम्हाला भरपूर आवडणारी रेसिपी आहे. अगदी सोपी आणि कमी सामग्रीत आणि खूप काही मस्त. तर अशी ही रेसिपी आहे, तर तुम्ही नक्कीच पहा. मी आता कांदे सोलून घेतले आहेत आणि चिरून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने चिरायला पाहिजे. संपूर्ण नाही दाखवणार, थोडंसं दाखवणार आहे. एक कांदा अशा पद्धतीने उभा कांदा चिरायचा आहे आपल्याला. असा उभा चिरून घेतला का कांदा, तसं या पद्धतीने चिरून घेते. सर्व कांदा या पद्धतीने चिरून घेते आणि त्याला कुस्करून घ्यायचा. सर्व कांदा असा कुस्करून घ्यायचा. एक एक त्याचे निघाले पाहिजे बाहेर, सर्व असे वेगळे वेगळे झाले पाहिजे. हे बघा, ते होईल नंतर, तरी पण आपण पहिलंच करून टाकायचं. तर हा माझा कांदा पूर्ण चिरून झालेला आहे. तर मी आणि हे असा कुस्करून घ्यायचा. त्या कांद्याला सुट्टा करून टाकायचा सर्व कांदा. एक एक पाकळी बाजूला झाली पाहिजे कांद्याची. अशी सुट्टा करून घेते. मोठा असलं तर जरा बारीक करून घ्यायचा तो. आणि अशा लांबड्या 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 मस्त अशा मी पूर्ण कांदा चिरून घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने चांगला चिरून घ्यायचा कांदा आणि कुस्करून घ्यायचा मस्त. तर हा कांदा मी सर्व कुस्करलेला आहे. तर एक प्लेट घेते मी आणि हा गोळा करून घेते संपूर्ण. एक प्लेट घेऊन आणि एक प्लेटमध्ये भरून ठेवते पण कांदा. तो कांदा आणि लसूण यापासून रेसिपी आहे आपली. तर पहा तुम्ही, अगदी तोंडाला चव येणारी. तुम्ही बाहेर कुठे घेऊन जाणार, कुठेही पिकनिकला गेला, गाडीत गेला किंवा कुठे मुलांना टिफिनला किंवा तोंडी लावण्यासाठी तर फार उत्तम. वरण भाताबरोबर तर इतकी छान लागते का विचारू नका. अशा पद्धतीची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला कांदा आणि लसूणची. तर तुम्ही पहा एकदा. तर हा लसूण पण मी सर्व 4-5 पाकळ्या म्हणजे कांडे आहेत माझ्याकडे, त्या सोलून घेणार आहे. कांदे 7-8 आहेत, ते चिरून घेतलेले आहेत. छोटे छोटे होते म्हणून 7-8 घेतले. तर पहा तुम्ही आता. तर हा मी एवढा लसूण 4-5 कांद्याचा सोलून ठेवलेला आहे. तर हा कांदा लसूण घ्यायचा आणि ह्याच्यावर हा लसूण पण ह्याच्यावर टेचून घ्यायचा आपल्याला. खाली ओतणार आहे मी. हे बघा, हा पूर्ण लसूण असा टेचायचा. माझ्याकडे गोटा आहे, तर त्या गोट्याने असा टेचून घ्यायचा. अख्खा नाही ठेवायचा लसूण. त्याला पण कांद्यासारखं असं करायचं आपल्याला. इकडे तिकडे उडला तरी घ्यायचा तो गोळा करून. संपूर्ण मी टेचून घेते, व्यवस्थित टेचून घ्यायचं. कांडी मोकळी ठेवायची नाही एक पण. सर्व अशा दाबल्या गेल्या पाहिजे, पाकळ्या पाडल्या पाहिजे त्याच्या पण अशा थोड्या थोड्या. तर असा लसूण मी टेचून घेतलेला आहे. मिक्सरला वगैरे नाही लावायचं त्याला, असाच हवी आपल्याला म्हणून असाच ठेवायचा. तर हे बघा, लसणाचा स्वाद फार येतो त्या रेसिपीमध्ये. तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे वरती. मी आता पहिला थोडासा पाहिलं होतं, टाकला होता तापले का नाही म्हणून. तर ते तेलात आहे थोडंसं बघा. हा तेलात पूर्ण कांदा सोडून द्यायचा आपल्याला. हा कांदा एवढा तेलात सुट्टा करून टाकायचा आणि ह्याला एकदम कुरकुरीत करायचं आपल्याला. ह्या कांद्याला अशा मस्त एकदम कुरकुरीत करायचं. हलवत राहायचं सारखं, मात्र त्याला हे नाही करायचं. दिसतोय बघा छान कांदा तेलामध्ये आणि सुट्टा होत चाललेला आहे, तर आणखीनच सुरेख दिसते. तर त्याला असं हलवत राहायचं सारखं. त्याला जवळजवळ मला ना 2-3 मिनटं तरी लागतील लाल व्हायला. तर त्याला मी मध्ये तुम्हाला दाखवत राहते आणि हलवत राहीन सारखं असं, म्हणजे मिक्स करत राहायचं का की लागला नाही पाहिजे, सुट्टा झाला पाहिजे. राहिलेले पाकळ्या असतील त्या पण जॉईंट असतील त्या पण सुट्ट्या झाल्या पाहिजे, म्हणून मिक्स करत राहायचं त्याला सारखं. हे पहा, असं मिक्स करत राहायचं बघा. छान असा, म्हणजे इकडे तिकडे जायचं नाही. त्या रेसिपी बनवताना इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपण जी प्रोसेस करतो तीच लक्ष देऊन करायचं. सारखं मिक्स करत राहायचं मात्र.
आता या स्टेपला आपल्याला पहा, ही स्टेपला ह्या स्टेपला आपल्याला लसूण घालायचं आहे. कांदा सुट्टा झालेला आहे, थोडासा ट्रान्सफर पण होऊन गेलेला आहे, म्हणून ह्या स्टेपला आपल्याला लसूण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता हा लसूण पण आणि कांदा पण एकदम असा कुरकुरीत झाला पाहिजे ना आपल्याला, अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे. तर तो लाल होत चाललेला आहे, छान कलर येत चाललेला आहे कांद्याला मस्त. अजून एक जिन्नस टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणून कुठल्या स्टेपला काय टाकायचं ते लक्ष देऊन पहा. कधी काय टाकायचं ते लक्ष द्यायचं मात्र. सुरेख कांदा झालेला आहे आणि कांद्याचा सुगंध छान येतो. मला भरपूर आवडतो आहे कांद्याचा सुगंध. असं फ्राय केला ना तर मस्त वाटतो तो कांदा, तर खूप छान सुगंध येतो त्याचा. हे बघा, आता ह्या स्टेपला आपल्याला दुसरी जिन्नस टाकायची. आता कांदा एकदम झालेला आहे, तर एवढी वाटीभर जवळजवळ कोथिंबीर होती माझ्याकडे, ती टाकलेली आहे. छान कोथिंबीर पण ह्याच्यात कुरकुरीत होऊन द्यायची. मस्त कोथिंबीर लगेच कुरकुरीत होती, पानं असतात ना तर पटकनी कुरकुरीत होती. आता हे आपला जवळजवळ कांदा होत आलेला आहे, कोथिंबीर पण कुरकुरीत होत आलेली आहे. का की आता गरम ज्या टाकलेला आहे ना, खूप गरम आहे आणि सर्व काही मस्त आहे झालेला आहे. कांदा कुरकुरीत आपल्याला असा हाताला कुरकुरीत लागतो, आवाज येतो कुडकुड. तर कांदा हा छान मस्त कुरकुरीत झालेला आहे आपला. आता मी ह्या स्टेपला मी कांदा काढून घेणार आहे. थोडंसं हलवते अजून, तर लगेच आता मी हे कांदा पटकन काढून घ्यायचा. गॅस बंद करून टाकलेला आहे, जास्त वेळ गॅस ठेवायचा नाही, नाही तर जळून जाईल कांदा पटकन. का की शेकलेला आहे, बरोबर कुरकुरीत झालेला आहे, तर पटकन जळणार तो कांदा. तेल निथळून घ्यायचं संपूर्ण असं छान, आणि नंतर मग पटकन काढून घ्यायचा कांदा सर्व. म्हणजे कोथिंबीर बी आपली कुरकुरीत झालेली आहे, कांदा पण कुरकुरीत झालेला आहे, छान झालेला आहे सर्व. मस्त सुगंध सुटलेला आहे कांदा, कोथिंबीर आणि त्या लसणाचा एकदम मस्त आहे बघ, एकदम कुरकुरीत झाली. आता तुम्हाला आवाज नाही येणार, तर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकले. काश्मीरी लाल तिखट आहे, म्हणजे तिखट कमी, आणि 1.5 चमचा मी टाकलेला आहे त्याच्यात लाल तिखट. पहा, आता याच्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ. किती आपल्याला अंदाज पाहायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे गोळा करायचं सर्व आणि चुरून घ्यायचं, संपूर्ण चुरून घ्यायचं. मस्त असं कुरकुरीत होत झालेलं आहे, चुरते बघा पारते, एकदम मस्त झालेलं आहे. हाताला पण छान लागते चुरताना, कुरकुरीत झालेलं आहे मस्त. तर ह्याचं नाव आहे मैत्रिणींनो बरिस्ता. तर हा बरिस्ता आहे, खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी कुठे बाहेर गेले तर तिकडे नेऊ शकता. अगदी छान चविष्ट लागतो, खूप मस्त. तर नक्कीच करून पहा. हा वर्षभर टिकून राहतो, म्हणजे काहीच होत नाही याला. म्हणजे असं टिकण्यासाठी सांगते, आता राहणारच नाही, लगेच संपून जाईल, पण हा वर्षभरसुद्धा टिकू शकतो. एवढा मस्त, एवढा चविष्ट लागतो, खमंग रुचकर. अगदी जेवणाचं ताटात वाढला तर खरंच जेवणाची रन्नतच वाढते, एवढा छान लागतो तो. तर नक्कीच तुम्हाला आवडला हा बरिस्ता, तर नक्कीच तुम्ही बरिस्ता म्हणजे बरिस्ता चटणी म्हणतात याला, तर हा बरिस्ता चटणी खरंच तुम्ही एकदा खाऊन पहा तुम्ही, आणि करून पहा. खूप टेस्टी, खमंग रुचकर म्हणतात ना रेसिपी, तर ती आहे ती. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पहा माझा बरिस्ता कसा झाला आहे तो, आणि तुम्ही नक्की करून पहा. मात्र कमेंटमध्ये लिहून पाठवा आवडला का तुम्हाला. नवीन वेगळी रेसिपी आहे, काहीतरी वेगळं दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो कायम. तर वेगळी आहे, एकदम हटके म्हणतात ना तसं. रंग एवढा सुंदर आलेला आहे त्याला, किती छान दिसते पहा, अगदी तोंडाला पाणी सुटलं. आता तुम्हाला पुढे सांगते मी माझ्या मसाल्याविषयी. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे, तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला, दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत.
त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर माझा बरिस्ता आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. मैत्रिणींनो बाय.